महाराष्ट्रातील संत परंपरेचे अनेक संतांची आपण माहिती पाहिलेली आहे. त्यामध्ये पहिले भक्त पुंडलिक, संत सेना महाराज आणि संत दामाजी पंत अशा आपण 3 संतांची माहिती यापूर्वी घेतलेली आहे. आता आपण यामध्ये स्त्री संत संत जनाबाई यांची आपण माहिती पाहणार आहे. तर संत जनाबाई यांची भक्ती एवढी मोठी होती की संत जनाबाई ह्या मातंग समाजाच्या होत्या. पण ह्या पांडुरंगांच्या भक्तामध्ये जात-पात हे सगळं काही पाळलं जात नव्हतं, मानलं जात नव्हतं. आणि शक्यतो अशा लोकांनाच पांडुरंग स्वतःहून भेटत होते. म्हणजे देवाकडं काय नव्हतं. ही मानवाची जी व्यवस्था आहे त्यामध्ये जातपात मानत होते. पण स्वतः पांडुरंग कधी जातपात मानत नव्हते. कारण चोका महार, दामाजी पंतांच्यासाठी विठ्ठल महार झाले, संत गोरा कुंभार, नरहरी सोनार, कबीर, म्हणजे ह्या सगळ्या जाती धर्माचे लोक हे संत मंडळी होऊन गेलेले आहेत. त्यामुळं पांडुरंगाकडं कोणतंही हे काम नव्हतं. पांडुरंग कोणतेही ही जातपात पाळत नव्हते. पांडुरंग सर्व भक्तांना आपण ते भेटत होते, त्यांना आलिंगन देत होते, त्यांच्याशी चर्चा करत होते, त्यांच्याबरोबर बोलत होते. अशी प्रत्येक समाजाचे संत आहेत. त्यामुळं एकमेव असा देव आहे की ह्या देवाच्या दारी सगळ्या जाती धर्माचे लोक आजही भक्तिभावाने पूजा वगैरे करत असतात. त्यांनाच आपण वारकरी म्हणतो. वारकऱ्याला जात धर्म भेदभाव कोणताही नाही. आणि वारकरी परंपरा ही महाराष्ट्राची सगळ्यात चांगली आणि सगळ्यात उत्कृष्ट अशी ही परंपरा आहे. आणि ह्या वारकरी संप्रदायामध्ये जनाबाई ह्या एक संत होऊन गेल्या. तर जनाबाईंचा आपण एक छोटासा अभंग पाहूया. माय मेली बाप मेला, आता सांभाळ बा विठ्ठला, मी तुझे गा लेकरू, नको मजसे आवेळू, मतिबंद मी तुझी दाशी, ठाव घ्यावा पायापाशी, तुझवीन सखे कोण माझे, करील संरक्षण, अंत किती पाहासी देवा, थोर भ्रम झाला जीवा. अशा प्रकारे ही सकळ जीवाचा जीवन म्हणे जनी नारायण. म्हणजे माय मेली बाप मेला, आता सांभाळ बा विठ्ठला. त्यांचे आईवडील हे वारलेले आहेत आणि त्या पंढरपुरामध्ये पांडुरंगाच्या मंदिरामध्येच राहिलेले असतात. पांडुरंगाच्या मंदिरामध्ये मुक्काम करतात. आणि त्यावेळेस सकाळी श्री नामदेव महाराजांचे, संत नामदेव महाराजांचे वडील हे दामाजी शेठ हे मंदिरामध्ये आल्यानंतर ते बघतात तर त्यांना ती लहान मुलगी दिसते. आणि ती लहान मुलगी तिला रडत असते. आणि तिला हे विचारतात, बाळ काय तू आत कशी आलीस? तर ती म्हणली, मी इथंच मुक्काम केला होता, मंदिरातच होती राहायला. तर अशा प्रकारे तिची ही निस्सीम भक्ती पाहून मग शेवटी दामाजी पंत, दामाजी शेठ तिला आपल्या घरी घेऊन जातात. आपल्या घरी घेऊन जाऊन तिचा सांभाळ करतात. अशा प्रकारची ती गोष्ट आहे. दामाजी पंतांच्या घरी गेल्यानंतर त्यांची पत्नी असते, ती थोडीशी कडक स्वभावाची असते. ती अगोदरच म्हणते, माझ्या घरामध्ये 15 लोक राहतात आणि हे अजून कशाला घेऊन आला हिला, म्हणून ती म्हणते. परंतु अशा प्रकारे दामाजी पंत, दामाजी शेठ ही जणीची पाठराखण करतात आणि ती सर्व तुझी घरातील कामे करेल, तुला मदत करेल, म्हणून मी तिला घेऊन आलो असं तिला सांगतात. आणि अशा प्रकारे ही जनाबाई ही दामाजी शेठच्या बायकोला सगळ्या घरामध्ये सगळ्यात जी घरातली कामं आहेत ती काबाडकष्ट कामं करत असते. आणि ह्या कामामध्ये प्रत्यक्ष पांडुरंग तिला मदत करत असतो. जातं दळताना पांडुरंग तिला दळू लागतो. कांडायचं असेल, मिरची कांडण किंवा बाकीचं दळण कांडण करायचं असेल तर त्यालासुद्धा पांडुरंग मदत करत असतो. तर अशा प्रकारे ह्या सगळ्या कामामध्ये पांडुरंग स्वतः ह्या जनाबाईला मदत करत असतो. अशा प्रकारची ही कथा आहे. आणि ह्या जनाबाईचं आपण जन्म जो आहे तो जन्म गंगाखेड या गावी झालेला आहे. गंगाखेड परभणी जिल्ह्यामध्ये गंगाखेड आहे. आणि ह्या गंगाखेडमध्ये पांडुरंग भक्त जे त्यांचे वडील दामा आणि त्यांची आई
कुरुंडबाई असे होते. आणि ह्या कुरुंडबाई आणि दामा हे पांडुरंग भक्त होते, निस्सीम पांडुरंग भक्त होते. आणि त्यांना मुलबाळ होत नव्हते. मुलबाळ होत नसल्यामुळं त्यांनी पांडुरंगाला नवस केलेला आहे. आणि त्या नवसामुळे 55व्या वर्षी त्यांना मुलगी झालेली आहे. मोठ्या आनंदाने त्यांचे नाव तिने जनाबाई ठेवलेले आहे. घरात भक्तीचे कीर्तनाचे अखंड वातावरण असल्यामुळे लहानपणापासूनच जनाबाईवर कीर्तनाचे व अभंगाचे संस्कार होऊ लागले. जनाबाई कीर्तनाची आवड निर्माण झाली. आपोआपच आईवडिलांच्या कृपेने तिला अध्यात्माचे शिक्षण मिळाले. अध्यात्माचा वारसा पुढे चालू ठेवण्यासाठी जनाबाई पुढे आलेल्या आहेत. विठ्ठलभक्त दामाजी विठ्ठलाच्या भेटीसाठी पंढरपूरला आपल्या कुटुंबासह आले. विठ्ठल दर्शन करून काही दिवस त्यांनी पंढरपुरातच मुक्काम केला. या दरम्यानच श्री जनाबाई ह्या म्हणाल्या की मी इथेच राहणार. आणि मग इथेच राहणार म्हटल्यानंतर दामाजी व करुंडबाई ह्या अगदी जड अंतःकरणाने माघारी गेलेले आहेत. आणि त्या जनाबाई ही मंदिरामध्येच राहिली. आणि मग त्यांना संत नामदेव महाराजांचे वडील दामाजी शेठ भेटलेले आहेत आणि त्यांना ते घेऊन गेलेले आहे. याचं जी माहिती आहे ती मी तुम्हाला पुढे सांगितलेलीच आहे. तर अशा प्रकारे ह्या ज्या जनाबाई आहेत ह्यांचं जे सगळं ज्या पांडुरंगाने तिला मदत केली त्याचं जे सगळं साहित्य आहे ते आजही तुम्हाला गोपाळपूर, पंढरपुरापासून जवळच गोपाळपूर म्हणून गाव आहे. आणि त्या गोपाळपुरामध्ये ह्या सगळा जनाबाईचा वाडा आहे. आणि त्या वाड्यामध्ये हे सगळं साहित्य तुम्हाला उपलब्ध आहे. ते जे साहित्य आहे ते मी तुम्हाला थोडं एक एक करून मी ह्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे. तर जनाबाईचं जातं आहे, चूल आहे. तर अशा प्रकारचं तिथं साहित्य, ह्या सगळ्या साहित्यामध्ये त्यांना पांडुरंग जे मदत करत होते ते सगळं ठेवलेलं आहे. आणि आजही तुम्हाला ते पाहायला मिळेल. निस्सीम भक्त होत्या. त्यांनी सर्वसाधारणपणे 350 अभंग लिहिलेले आहेत. आईबाप सोडून गेल्यानंतर जनाबाई केवळ 8 ते 10 वर्षाच्या असताना दामाजी शेठ यांच्या घरी राहिल्या. दामाजी पंत यांचा मुलगा संत नामदेव हे नामदेव महाराज प्रसिद्ध म्हणून झाले. त्यांच्या लहानपणापासून सांभाळ करण्याचे काम जनाबाईंनी केले. लहानपणापासूनच नामदेव महाराजांना जनाबाईंनी जोपासले. नामदेव महाराज मोठे झाल्यानंतर जनाबाई यांच्या घरात घरकाम करीत असताना त्यांनी विठ्ठल नाम जप अखंडपणे चालू ठेवला. त्यांचा जप सिद्ध झाला. जनाबाईंना विठ्ठल प्रसन्न होऊन जनाबाईंना अनेक कामामध्ये ते मदत करू लागले. जनाबाईंना विठ्ठलाचा हार चोरल्याचा आरोप जनाबाईंच्यावर करण्यात आला. पण विठ्ठलाने त्यांना त्यातून सही सलामत मुक्त केले. अशी एक कथा सांगितली जाते की एकदा संत कबीर यांनी जनाबाईची भेट घेण्यासाठी ते पंढरपुरामध्ये आलेले आहेत. त्यांना जनाबाईची ख्याती कळली म्हणून ते पंढरपुरामध्ये आलेले आहेत. आणि पंढरपुरामध्ये आल्यानंतर जनाबाई महान आहेत, प्रत्यक्ष विठ्ठल त्यांच्याबरोबर आहेत. त्याचा आध्यात्मिक पूर्ण अवस्था प्राप्त झाले. या काळामध्ये जनाबाई अनेक चमत्कार घडून दाखवतात. ज्यावेळेस संत कबीर ज्यावेळेस तिला भेटायला आलेले आहेत जनाबाईला, त्यावेळेस जनाबाई ह्या गोपाळपूरमध्ये शेणी थापत होत्या. म्हणजे गवऱ्या ह्या करत होत्या. आणि गवऱ्याचा ढीग लागलेला होता. आणि त्या ढिगामध्ये ह्या 2 स्त्रिया भांडण करत होत्या. ज्यावेळेस संत कबीर हे त्या गोपाळपूरला गेले जनाबाईला भेटण्यासाठी, त्यावेळेस त्या दोघींची भांडणं बघून त्या म्हणाल्या की ह्या संत जनाबाई कोण. त्यावेळेस संत जनाबाईची ती जी भांडत होती स्त्री ती म्हणाली की अहो ही जणी ही खोटं बोलते आणि माझ्या सगळ्या गवऱ्या, माझ्या ह्या गवऱ्या आहेत त्या गवऱ्या घेऊन जायचा प्रयत्न करते. त्यावेळेस संत जनाबाईंना समजलं नाही की हे संत कबीर आहेत म्हणून. त्यांनीसुद्धा त्यांच्याबरोबर बोलताना जरा रागाच्या स्वरातच बोलल्या. आणि अशा प्रकारे कोण तुम्ही, मीच की जनाबाई म्हणून, असं त्यांना उत्तर दिलेलं आहे. अशा प्रकारे हे झाल्यानंतर मग जनाबाईंनीच शेवटी हा विषय काढला की हे बघा, ह्या गवऱ्या ज्या आहेत ह्या गवऱ्या ह्या माझ्या आहेत, तर ह्याचा निवाडा तुम्हीच करा, तुम्ही हे करू शकता. म्हणून त्यांना निवाडा करण्यास सांगितलं आहे. ज्या गौरीमधून विठ्ठलाचं नाम येईल, मी हे गौरी थापताना विठ्ठल विठ्ठल हे नामस्मरण केलेलं आहे. ज्या गौरीमधून विठ्ठलाचं नाम येईल
ती गौरी माझी आणि ज्यातून विठ्ठलाचं नाव येत नाही ही गौरी हिजी, असं म्हणून त्यांनी निवाडे करण्यास सांगितलेलं आहे. आणि संत कबीर अक्षरशः त्या शेनीच्या ज्या गौऱ्या आहेत त्या गौऱ्या घेऊन कानाला लावत होते आणि त्यातून विठ्ठल विठ्ठल असा आवाज आला की एका बाजूला काढत होते. अशा सगळ्या जनाबाईंच्याच गौऱ्या होत्या. थोड्याफार गौऱ्या ह्या त्या दुसऱ्या स्त्रीच्या होत्या. त्यावेळेसच तिची जी निस्सीम भक्ती आहे पांडुरंगावरची ती पाहून संत कबीरसुद्धा आश्चर्यचकित होऊन त्यांनी जनाबाईचं दर्शन घेतलेलं आहे. आणि अशा ह्या महान संतांचं कार्य आपण ह्या व्हिडिओमध्ये पाहत आहोत. अशा ह्या मातंग समाजाच्या जनाबाई यांचं आपण सगळ्यांनी आध्यात्मिक दर्शन आध्यात्मिक माहिती ही घ्यायची आहे आणि त्यांच्या दर्शनाचा लाभसुद्धा आपण पांडुरंगाच्या दर्शनाला जाताना पहिल्यांदा नामदेवाची पायरी आणि जनाबाईची तिथं समाधी आहे त्या दोन्हीचं दर्शन घेऊन मग चोखामेळा बाजूला आहे. मग चोखामेळाची दर्शन घेऊन आपण पुढे जायचं आहे आणि मग पांडुरंगाचं दर्शन घ्यायचं आहे. त्यांनी काही अभंगाची रचनाही केली आहे. अभंगाची रचना केलेली आहे. कीर्तनाचा द्वेष करी जो चांडाळ तयाचा विठाळ मातंगासी वैष्णव ते एक चोखमेळा महार जनी मने निर्धार केला संती. एका अभंगात जनाबाई म्हणतात, चोखामेळा अनामिका भक्तराज तोची एक परब्रह्म त्याच्या घरी न सांगता काम करी रोहिदास तो चांबार पाहे मोमीन कबीर नामी जनी नीच दासी रंजी वेढी नांगरवेशी. अशा प्रकारे त्यांचे अभंगरचनासुद्धा आहेत. त्यामध्ये त्या मातंग समाजाच्या असल्या तरीसुद्धा त्यांची विद्वत्ता इतकी उत्कृष्ट होती की त्यांनी 350 अभंग लिहिलेले आहेत. त्या 350 अभंगामध्ये इतके अभंग प्रसिद्ध आहेत की ते जात्यावर अजूनसुद्धा जे काय खेड्यापाड्यामध्ये जे बायका आहेत ते अभंग जात्यावर दळताना कांडताना हे अभंग म्हणत असतात. संत जनाबाईंचे काही अभंग आहेत ते अभंग मी तुम्हाला सांगतो. धरला पंढरीचा चोर हा अभंगसुद्धा जनाबाईंचा आहे. माझे आचडे बचडे छकुडे ग राधे रुपडेसारखे तिचे श्री विठ्ठलाच्या बाळरूपाचे वात्सल्याचे ओतप्रोत भरलेले असे अभंगसुद्धा जनाबाईचे आहेत. तर अशा प्रकारे ह्या जनाबाईचे अभंग त्यांचे जे अभंग आहेत त्यांच्या नावावर सुमारे 300 ते 350 अभंग आहेत आणि ते सकल संत गाथा आणि नामदेव गाथामध्ये समाविष्ट आहे. पुढे इसवी सन 1350मध्ये जेव्हा नामदेवांनी समाधी घेतली तेव्हा जनाबाईंनीही समाधी घेण्याचे ठरवले व समाधी घेतली. भक्तगण जेव्हा विठ्ठलाच्या दर्शनाला जातात तेव्हा नामदेव महाराज व जनाबाई यांच्या समाधीपासूनच दर्शन घेऊन पुढे जातात. एवढे भाग्य ह्या मातंग समाजाच्या जनाबाईंना लाभलेले आहे. प्रसिद्ध असल्यामुळे पांडुरंगाची खरी निस्सीम भक्त ह्या जनाबाई होत्या हे आपणास जाणवते. गंगाखेड येथे संत जनाबाई यांच्या पादुका ठेवण्यात आलेल्या आहेत. हे काम संत मोतीराज महाराज यांनी 1954मध्ये केलेलं आहे. पुढे मारवाडी समाजाने एकत्र येऊन सर्व जाती धर्माच्या लोकांचे सहकार्य घेऊन एक ट्रस्ट स्थापन केली आणि जनाबाईचे भव्य मंदिर स्थापन केले व पंढरपूर या ठिकाणी संत नामदेव यांच्या समाधीबरोबर जनाबाई यांची समाधीसुद्धा आहे. गंगाखेडमधून एक पालखी जी संत जनाबाईची पालखी म्हणून येते ती पंढरपूरला येत असते आणि त्यामध्ये भरपूर वारकरी समाज हा सामील झालेला असतो. त्यांची जी समाधी आहे ते आषाढ कृष्ण त्रयोदशी शके 1272 इसवी सन 1350 रोजी पांडुरंगात विलीन झालेल्या आहेत आणि त्यांची समाधी ही मंदिराच्या बाहेर पायऱ्यावर नामदेव महाराजांच्या शेजारी ही समाधी आहे. त्या समाधीस्थ झालेल्या आहेत आणि पांडुरंगामध्ये विलीन झालेल्या आहेत. यानंतरची माहिती मी तुम्हाला चोखामेळा चोखा महार यांची माहिती मी तुम्हाला पुढच्या संतांची सांगणार आहे. तर ह्या बाकीचे व्हिडिओ तुम्ही पाहिले असतीलच. आता हा नवीन व्हिडिओसुद्धा तुम्ही अवश्य पहा. अशा ह्या जनाबाईंना आपला सादर प्रणाम. आणि अशा प्रकारे ह्या नामदेवांच्या सखी अशा प्रकारे ह्या जनाबाईंना प्रत्यक्ष पांडुरंगसुद्धा भेटत होते. हे अगदी वाखाणण्यासारखी गोष्ट आहे. अशा जनाबाईंना आपण सर्वांनी चातुर्मासानिमित्त सगळ्यांनी ही थोडक्यात मी माहिती सांगितलेली आहे ती तुम्ही पाहावी, ऐकावी आणि अशा प्रकारे माझ्या सर्व व्हिडिओना तुम्ही लाईक करा, कमेंट करा आणि माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा. जय जय रामकृष्ण हरी.